लागतं. त्या कन्यापासून कितीही मोठी आपल्या पाठीमाग साडेसाती असू द्या तर ती साडेसाती नष्ट होती. त्या कन्यापासून मामाच्या दरबारातल्या कन्याच्या प्रसादाच्या माध्यमातून कितीही मोठं तुमच्यावर संकट होत्या त्या संकटाचं राख रांगोळ झाल्याशिवाय आपण एक लक्षात ठेवा. त्या कन्याच्या प्रसादापासून तुम्ही जास्तीत जास्त बाळूमाच्या दरबारातल्या जेवढ्या कन्याचा प्रसाद घेताल कारण तेवढं तुम्हाला मोक्ष पद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद त्या कन्याच्या प्रसादात आहे. म्हणून त्यासाठी जोपर्यंत आपल्या परिसरात मामाची पालखी आहे, आज मामाच्या पालखी जी फिरत्या नेंड्या फिरतात त्या नेंड्याच्या माध्यमातून मामा अमृत वाटतोय, जगाला अमृत. कारण आणि ज्यावेळेस ह्या प्रत्येकाला अमृत निर्मित झालं होतं त्यावेळेस ह्याच देवानं आणि महुनीचं स्वरूप घेऊन अमृत देवादिताला वाटलं होतं. आज तोच बाळू मामा कारण मानवी स्वरूपात येऊन आज जगामध्ये जन्माला आलेल्या मानवी धर्माला अमृत वाटण्याचं काम कन्याच्या माध्यमातून प्रसादाच्या माध्यमातून जगापर्यंत तो अमृत वाटण्याचं काम करायला लागलं. एक लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यासाठी जोपर्यंत मामाचे दरबार मामाचे कार्य आपल्या परिसरात आहे तोपर्यंत मामाची सेवा आरती प्रसाद चुकू नका. आपल्या शेतामध्ये काम भरपूर आहे. अरे काम कधी संपणार नाही. तुम्हाला सांगितलं की काम कधी संपणार नाही. काम कधी संपणार आहे माहिती आहे का? जधी बाजूत पडणार त्या दिवशी काम संपणार आहे. तुमच्या हातापाय लक हालू द्या. सुन म्हणते मामा मी बाहेर चाले एवढा जरा घराकडे ध्यान ठेवा. पोरगा म्हणते बाबा मी बाहेर चालोय गोऱ्याला पाणी पाहिजे. उचलणार तसंच उचला की तसंच घेऊन जा. जगाने टाका तिथं बारक्या. म्हणून एक लक्षात ठेवा कोणी फुकट घालणार नाही. फुकट तुम्हाला ज्याला जन्माला तुम्ही आणलं ते फुकट देणार नाही. मग देव फुकट देईन का तुम्हाला? देवाचं काय तुमच्याशी आमच्याशी आपल्या प्रत्येकाशी देवाचं आपलं नातं काय? फक्त भक्त आणि सेवक. तुम्ही सेवा करा तुम्ही भक्ती करा 100% देव देणार आहे. पण घेण्याचे सामर्थ्य तुम्ही तयार करा. ज्याच्यापाशी घेण्याचं सामर्थ्य आहे त्याला देण्याचं सामर्थ्य त्याच्यापाशी आहे. देव 100% आहे. 100% देव देत असतो. देव दिसत नसतो अनुभवायला येत असतो. देव दिसत नाही. काही महिला बघतोय मी काही महिला मंडळ त्या म्हणतात आमच्या अंगात देव आला. कसा आला माय? तुला तरी कळाला? तुला तर माहिती आहे झाला काय नाही. मग देव कुठून आला तुझ्या अंगात? देव केवढा असतो हे तरी माहितीये. देव दिसायला कसा आहे ते तरी माहितीये. फोटो बघितले ना असा देव आहे मला कसं जमत? कारण एक लक्षात ठेवा देव अनुभवायला येत असतो. देव दिसत नसतो. देव त्या ठिकाणी दिशा देत असतो मार्ग देत असतो. देव त्या ठिकाणी मार्गाला लावित असतो आणि मार्गातून बाहेर काढत असतो. कारण त्याला देव म्हणतात. कारण त्या देवाला त्या सृष्टीचं संरक्षण आणि दिशाने सगळं स्वरूप चालवायचंय. तुमच्या आमच्या अंगात येऊन बसायला त्याला टाइम नाही. एक लक्षात ठेवा. शनी तो परमेश्वर या जगाचं कार्य आणि चक्र चालवत बसलेलं. एक लक्षात ठेवा त्याला देव म्हणतात. एकदा काय झालं माहितीये का? बाळूमामा ज्यावेळेस होते त्यावेळेस म्हणजे एका गावामध्ये महाराज आला. मोठा महाराज आला आणि तो एवढा मोठा महाराज होता ना तो गावाला बोलवायला सुरू केलं की माझ्या अंगात देव आलाय माझ्या अंगात देव आलाय माझ्या अंगात देव. अरे सगळे बाळूमामाचा मुक्काम त्यांच्या गावाच्या शेजारी होता. ते गावातले भक्त बाळूमामाचे काय होते मामा पशी आले. मामा आमच्या गावात लय मोठा देव आला म्हणे. पट 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 सगळं सांगायला म्हणे. किल्लरच मामा. बापरे एवढा मोठा देव? होय मामा. मामा म्हणले कसं कसं आहे? काय नाही दक्षिणा द्यावा लागते. काय काय द्यावं लागतंय? डाळ तांदूळ गहू साखर काय आसन ते घरातलं ठेवावं लागते. त्याच्या समोरून वर दक्षिणा ठेवावं लागते. तेव्हा ते देव बापा बोलतय नाही तर बोलत नाही. आता मामा म्हणले मला बी ते देव बापा बघायचंय. मला बी सांगायचं माझ्या एवढ्या मेंढ्या मराठ्यात मलाही त्या देव बापाला विचारायचं. बोलून घेऊन या किती पाहिजे तेवढं मी पैसे देतो त्याला बोलून घ्या. हे गेले हेला कुठं माहित आहे बाळूमामा त्याच्या अंगातला देव करते का आपल्या अंगातला देव दाखवतोय हे त्याला काहीच माहिती नाही. ते ना गेले. अरे तो येतं 4 घरी बोंबलत फिरण्यापेक्षा तिथं किती मोठे पैसे देतात किती महागन तेवढे पैसे देतात. पण तिथं वर जावं लागते. ह्यानं विचार केला गावाला जोडपिण्यापेक्षा एकाला जोडपून घेऊन जातो. ह्याला आला त्या ठिकाणी मामानं सांगितलं अरे देवाला देव घोंगड टाका. टाकलं घोंगड देवाला. घोंगड्याला बसविलो देवाला. मामाने विचार देवा पडा त्या देवाला अगोदर चहा पाणी द्या. दिलं चहा पाणी. सन्मान केला मामानं अगोदर. नंतर मामाने विचारलं देवाला देवा तुमच्या अंगात देव होत ना तुम्हीच देव आहे म्हणून. होय मीच देव आहे आणि माझ्या अंगात देव
बर, देव तुझ्या अंगात येतो. देव केवढा असतो सांग बरं जरा मला. देव तरी केवढा असतो ते मला सांगा. आता देव केवढा म्हणून सांगायचं? एवढा म्हणून सांगायचा का? एवढा म्हणून सांगायचा का? एवढा म्हणून सांगायचं? केवढा म्हणून सांगायचं? प्रश्न मोठा आहे. त्यानं खाली मान घातली. मामानं सांगितलं अरे माणसा एवढा देव असते म्हणून. हो माणसा एवढा देव. माणसा एवढा देव तुझ्या अंगात गेला कुठून? देव माणसा एवढा तुझ्या अंगात गेला कुठून? आता त्यानं बोलताच येणं झालं ना. कुठून गेला म्हणून सांगावं, कुठून गेला म्हणून सांगावं त्यालाही कळणार झालं. त्यावेळेस त्यानं मामानं सांगितलं अरे माणसा एवढा देव तुझ्या अंगात जायचं म्हणलं तर तोंडातून माणसा एवढा देव जाणार नाही. देव माणसा एवढा तुझ्या अंगात जायचं म्हणलं तर नाकातून जाणार नाही. देव माणसा एवढा तुझ्या अंगात जायचं म्हणलं तर कानातून जाणार नाही. आणि देव माणसा एवढा जायचं म्हणलं तर गाडीतून वर जाणार नाही. तर देव गेला कुठून? तुझ्या अंगात देव गेला कुठून सांग? त्यावेळेस त्यानं मामाच्या समोर हात जोडले. मामाला सांगितलं मामा माझ्या अंगात देव येत नाही, काही येत नाही. जे मला जमत लिंबू दोरा तेवढा मी करतो. मला देव माझ्या अंगात येत नाही. मामानं सांगितलं लोकांना देवाच्या नावाखाली कंडू नको. लोकांना माझ्या अंगात देव येतोय मला लय कळतंय म्हणू नकोस. हे आजी